मीटिंग आपण स्टार्ट करूया. मी आपल्यामध्ये सिस्टर मीटिंग आपण स्टार्ट करूया. मी आपल्यामध्ये सिस्टर मी माने आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण सुरुवातीची प्रार्थना स्टार्ट करावी. तर मी ना हँड ओव्हर टू यू. थँक्यू. हो येस ताई. प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येतोय ना? हो येस ताई. वाचन करूया. आपण देवाच्या गौरवासाठी एक स्तुती संहिता वाचन करूया. जुन्या करारातनं स्तुती संहिता 98. देवाच्या नीतिमत्वाबद्दल स्तुती. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र भाऊने स्वतःसाठी विजय साधिला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्र समक्ष आपले न्यायपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलच्या घराण्यावरून आपली दया व आपली सत्यता याचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने स्तोत्रे का परमेश्वराचे गुणगान विनेवर करा. विनेवर स्तोत्र का कर्णावर सिंग वाजवू. परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावत. कारण तो पृथ्वीचा न्याय कराव्यास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थ व लोकांचा न्याय सरळपणे करील. होय प्रभू परमेश्वरा, धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो परमेश्वरा. बाप्पा हे स्वर्गीय पित्या परमेश्वरा, तुला धन्यवाद करतो आम्ही. धन्यवाद करतो बाप्पा. बाप्पा धन्यवाद करतो प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. स्वतःला नम्र आणि लीन करतो परमेश्वरा. प्रभू या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद करतो. हे दिवस आमच्या प्रत्येकासाठी तू जुळवून दिलास बाप्पा. बाप्पा धन्यवाद करतो ह्या वेळेसाठी. काही लोक हा क्षण पाहू शकले नाही बाप्पा. परमेश्वरा या वेळेसाठी तुला धन्यवाद करतो बाप्पा. या सहभागितेसाठी तुला धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही उंचवतो परमेश्वरा. तुझ्या नावाला गौरव देतो प्रभू परमेश्वरा. बाप्पा आज काही तुझ्या गौरवासाठी स्तुती गीत होणार आहेत परमेश्वरा. आमच्या बहिणीला बाप्पा स्तुती गीत गात असत ती त्यांच्या ओटाला कंठाला स्पर्श करा. ईश्वप्पा या स्तुती गीतामध्ये ईश्वप्पा तुमचं गौरव करून घ्या. ईश्वप्पा प्रभू परमेश्वरा, आज काही देवाचे सेवक बाप्पा त्यांच्याद्वारे तू आम्हाला कष्टाचा मानना देणार आहेस, पवित्र अन्न देणार आहेस बाप्पा. आणि अन्न तू परमेश्वरा स्वर्गाच्या सिंहासनापासून जे अन्न तू घेऊन पाठवलंस तुझ्या देवाच्या दास यांच्याद्वारे बाप्पा तुझं गौरव करून घे बाप्पा. आम्ही सगळेच बाप्पाच्या ग्रुप मध्ये जॉईन झालेलो आहोत परमेश्वरा. आम्हा सगळ्यांना देवा परमेश्वरा तुझ्या हाती देतो परमेश्वरा. प्रत्येकाला ऐकणारे कान समजणारी बुद्धी दे आणि प्रत्येकाचं अंतकरण बाप्पा स्तुती जेवण कर. त्या स्तुती जेवणीमध्ये आजचं वचन बाप्पा 100% आशीर्वादित झालेला आहे असा विश्वास मी धरते परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा तुझा आणि तुझंच गौरव करून घेऊ बाप्पा. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देतो. ही छोटीशी विनंती प्रार्थना आमचा धन्य तारक प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली नाही द्या. आमेन आमेन. थँक्यू दादा. थँक्यू ताई. आमेन आमेन. थँक्यू ताई. थँक्यू. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि भरभरून ताई. गॉड ब्लेस यू ताई. जे पण आज प्रार्थना केलेली आहे नक्कीच त्याचे उत्तर परमेश्वर आपल्या येणाऱ्या दिवसात देणार आहे आणि खरोखरच परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार आहे. आपण जे ख्रिस्ती लोक असतो, जे विश्वासणारे असतो, आपल्या डिपेंडन्सी आपल्या अवलंबनपणा फक्त ख्रिस्तावर असतो. आपण पाहतो की या जगाकडं सर्व काही गोष्टी आहेत, जगाकडे सर्व चैनीच्या गोष्टी आहेत, तरी पण त्याच्यामध्ये संतुष्टता नाहीये. कारण शैताने एक डावपेच त्यासाठी केलेला आहे की त्या गोष्टीला एंड नाहीये. पैशाची हाव ह्याला एंड नाहीये. सोने चांदीची हाव ह्याला अंत नाहीये. आणि विशेष करून महत्वाचा पार्ट म्हणजे जग आणि जगातल्या सर्व काही गोष्टींची हाव ह्याला अंत नाहीये. त्या गोष्टीला लपवला गेलेला आहे. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की ही अमाऊंट किंवा ही गोष्ट किंवा हे सोनं ही वस्तू माझ्याकडे जर असते किती बरं झालं. उद्या जाऊन तीच गोष्ट आपल्या जीवनात मिळते आणि मिळाल्यानंतर असं वाटतं की कदाचित ह्याच्यापेक्षा पण जास्त मिळालं किती चांगलं झालं असतं. आज आपण पाहतो की त्याच्यामुळेच आज जग किती निराशेमध्ये आहे. हा सैतानाचा मोठा डावपेच आहे. महत्वाचा पाठ काय आहे की आपण ख्रिस्ती लोकच आहे जे खरोखरच संतुष्ट असतो. ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीतच आपण आनंदी असतो. कारण आपल्याला ठाऊक असतं की ज्या गोष्टी आहे ते परमेश्वरापासून आहे. ज्या ज्या गोष्टी मिळणार आहे त्या पण परमेश्वरापासून आहे. म्हणजे येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी आपल्याला मध्ये 5 मध्ये आपल्याला शिकवलेल्या त्या किती महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या आपल्या जीवनात किती लागू पडतात. येशू ख्रिस्ताने छोट्या चिमण्या पाखरांचे उदाहरण दिले, गवताचे उदाहरण दिले. त्यानंतर आपल्या चिंताबद्दल सांगितलेले की चिंता करून आपल्या आयुष्यातले दोरी हातभार वाढवण्यात आपल्यापैकी कोण समर्थ आहे का. ते सर्व काही गोष्टी आपल्या हितासाठी दिलेल्या आहे. आपण पाहतो आपल्या जीवनात ज्या संतुष्टता जो आनंद आहे जी स्थिरता आहे ती फक्त ख्रिस्तामुळे आहे. परमेश्वर स्थिर करतो, परमेश्वर आनंद देतो.
जगाकडे ज्या पण गोष्टी आहे हे त्यांना कधीच प्रॉमिस नाही करत की ते स्वर्गात घेऊन जाईल. पैसा स्वर्गात घेऊन जाणार नाही. मालमत्ता स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. आहे त्या प्रॉपर्टी स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. एकच गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा. आणि तो आत्मा या पृथ्वीवर आपल्याला घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्त तयार करत आहे. आत्मिक रीतीने आपल्याला स्ट्रॉंग करत आहे. आपण स्वर्गात जावं याचा आपल्याला योग्य बनवण्याचा तो प्रयत्न करत आहे. त्याला जेव्हा आपण प्रतिसाद देतो त्या पृथ्वीवरही या पृथ्वीवरही आपल्याला आनंद भेटतो आणि स्वर्गातही आनंद भेटतो. या पृथ्वीवरही आपल्याला आनंद भेटतो आणि स्वर्गातही आनंद भेटतो. कारण आपण आपलं अंत नाही, आपल्याला मरण नाही. आपण सदैव ख्रिस्तासाठी राहणार आहे. पृथ्वीवर सुद्धा आणि स्वर्गात सुद्धा. पुढच्या वेळ मी सिस्टर अंजली मथुरा यांच्या हाती देतो. सिस्टर अंजली हँड ओव्हर टू सिस्टर. तुमची आराधना स्टार्ट करू शकता. थँक्यू सिस्टर. येस ब्रदर, थँक्यू. प्रभूची स्तुती असो, त्याला धन्यवाद देते, मान महिमा त्याला देते. त्यांनी पुन्हा एक वारी सायंकाळ आपल्या प्रत्येकाच्या जीवनात जोडली आणि विशेषतः मी धन्यवाद देते कारण प्रभूंनी मला ही संधी दिली. त्याचं पवित्र आणि सुंदर नाव उंचवण्यासाठी मी त्याचे उपकार मानते. ही संध्याकाळ दाखवून प्रभूने आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित केलं आहे. आज आपण सुदृढ आहो. आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाहीये, आपण कुठल्या संकटात नाहीये, आपण कुठल्याही जगात इकडे तिकडे फिरत नाही. तर आपण आपल्या जे जीवनातला वेळ आपण प्रभूसाठी दिलाय आणि खरोखर देवाचं वचन आहे की प्रभू मध्ये घेतलेले कोणतेही श्रम व्यर्थ नाही. आज आपण आपल्या वेळातला वेळ आपण प्रभूसाठी दिलाय आणि प्रभू आपल्या प्रत्येकाला नक्की आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आज आपण स्तुती आराधनेत जात असताना आपण एक हिंदी गीत गाऊ आणि आपण जिथे कुठे आहे आज आपल्या ठिकाणी टाळ्या वाजून आनंदाने आणि आत्म्याने फिरकपणाने प्रभूच्या आराधना करू. प्रेज द लॉर्ड. सुनाओ का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई हो, जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है, वो सर्वशक्तिमान प्रभु है. वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. समंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार को निकाला हो. समंदर को जिसने दुभागा, जंगल में से मार को निकाला. जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया हो. लाजरस को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. जिसके लिए सब है संभव, वो यहोवा हमारे संग संग है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि जे गीतकार गीत लिहिले की परमेश्वराला सर्व काही शक्य आहे आणि या गीतातले गीत एकदम सुंदर बोलले त्याचे ना की त्याला सर्व काही शक्य आहे. आणि ज्यांनी आकाश ज्यांनी पृथ्वी बनवली तो आपला परमेश्वर आहे. आपल्याला किती गर्व आनंद आणि अभिमान पाहिजे ना. आता ब्रदरांनी सांगितलं की जगात जे सुख देतं, एखादी गाडी घेतली त्या गाडीचा आनंद राहील एखादा 15 दिवस, महिनाभर, कदाचित 6 महिने आपण त्या गाडीचा आनंद घेऊ, कुठल्या वस्तूचा आनंद घेऊ. 6 महिन्यांचा आनंद तो हळूहळू कमी होऊन जातो आणि आपल्या त्यापासून आपण दूर जातो. पण परमेश्वर जो आनंद देतो, जी शांती देतो
ती कधी आपल्या जीवनातून जात नाही आणि खरोखर तो आपल्या सोबत आहे हा सगळ्यात मोठा आनंद आहे. आणि जर तो आपल्या सोबत आहे तर आपल्याला कसली कमी गती नाही. प्रभू खरोखर महान आणि अद्भुत परमेश्वर आहे आणि आज आपण खरोखर त्याच्या चरणाजवळ प्रत्येक जण स्वतःला लीन नम्र करून दे बापाजवळ आपण येऊया आणि आज आपण आराधना करत असताना एक हिंदी गीत गाऊ की यीशु के चरणों में आराधना करें. प्रेज द लॉर्ड. यीशु के चरणों में आराधना करे, यीशु के चरणों में आराधना करे, उसकी आराधना करे, उसकी आंगनों में आराधना करे, यीशु के चरणों में आराधना करे. हाथों को उठाकर हम आराधना करे, हाथों को उठाकर हम आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें. आत्मा से भरकर हम आराधना करें, आत्मा से भरकर हम आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें. घुटनों पर आकर हम आराधना करें, घुटनों पर आकर हम आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें. ओठों को खोलकर हम आराधना करें, ओठों को खोलकर हम आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें, यीशु के चरणों में आराधना करें, आराधना करें, आराधना करें. प्रभू तुझी स्तुती करते, तुला धन्यवाद देते परमेश्वरा, तुला महिमा आणि आदर देते परमेश्वरा, सर्व स्तुती आणि गौरव तुला देते परमेश्वरा. खरोखर तू स्तुतीत आणि आराधनेत बसणारा आमचा परमेश्वर आहे ते बापा. आणि मी विश्वास धरते प्रभू की आज आमची आत्म्या आणि खरेपणाने जी स्तुती आराधना केली माझ्या परमेश्वरा ती तू स्वर्गातून मान्य केली आहे ते बापा. आणि खरोखर ते बापा जो बोबड्या ओठाचे आमचे बोल आहे ते बापा ते तुला आनंद देणारे बोल आहे ते बापा. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते, स्तुती करते ते बापा. धन्यवाद देते या सायंकाळबद्दल परमेश्वरा की प्रभू आम्हाला तुझ्या चरणाजवळ ठेवलं दे बापा. मी उपकार मानते, खरंच तू महान आणि अद्भुत आहे ते बापा. अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर तू आहे. मी तुझी स्तुती करते ते बापा. पूर्ण मिटिंगचा तू चालक आणि मालक तू हो परमेश्वरा ते बापा. आजचं येणाऱ्या वचनासाठी मी प्रार्थना करते ते बापा. आज पास्टर पगार यांना मी पुन्हा एक वार तुझ्या हातात समर्पित करते ते बापा. येणारं वचन हे तुझ्यापासून असू दे परमेश्वरा. आज बोलणारे ते नाही तर बोलणारे तू आहे परमेश्वरा. आणि प्रभू आज तू आमच्याशी बोल प्रभू. आमचे कान आम्ही तुझ्या हाकेकडे लावत आहोत ते बापा. आज तू आमच्याशी जे काही बोलेल प्रभू आम्ही ऐकण्यास तयार आहे परमेश्वरा. तू बोल आणि तुझ्या नावाचा गौरव कर दे बापा. आज जे जॉईन झाले त्या प्रत्येक भाऊ बहिणीला आशीर्वाद कर. आणि जे जॉईन होत आहे ते बापा महाताई कृपेने त्यांचे सगळे मार्ग मोकळे कर दे बापा. सर्व प्रभू परमेश्वरा नेटवर्क तुझ्या हातात घे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू तू आम्हाला चालव, तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण कर आणि तुझ्या नावाचा गौरव कर. सर्व सन्मान स्तुती महिमा तुला देते. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात केली म्हणतो ऐकू द्या. आमेन.
आमेन आमेन. थँक्यू सो मच अंजलीताई. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादाने भरो. खूप सुंदर रीतीने आपण स्तुती आराधना केली आणि आम्ही सर्वजण आशीर्वाद झालेलो आहोत आणि खरोखरच परमेश्वराने आपल्याला खूप सुंदर आवाज दिलेला आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की तो आवाजाचा वापर आपण देवाच्या गौरवासाठी करताय. ही सर्वात महत्त्वाचं पाहिजे आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू ताई. आपण पुढे वळूया. आज आपण मुख्य संदेशाकडे वळूया आणि आपण सर्वांना विनंती करतो की शेअर करण्यावा, कारण आजचा संदेश आजचा जो विषय आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सर्वजण रेव्हरंड अविनाश सरांना ओळखतात. मागील काही आठवड्याआधीच सरांनी आपल्यामध्ये एका पुन्हा टीच केलं होतं आणि त्यांची मोठी साक्ष पण आपण शेअर केली होती की परमेश्वरने किती अद्भुत काम त्याच्या देवाच्या लेकराच्या जीवनात केलेलं आहे आणि खरोखर परमेश्वरने किती सुंदर रीतीने त्यांना अजूनही चालवत आहे आणि पुढे चालवत आहे देवाला गौरव देण्यासाठी. तरी पण जे त्यांना ओळखत नाही त्यांच्यासाठी मी थोडा त्यांची इंट्रोडक्शन देऊ इच्छितो. रेव्हरंड अविनाश सर हे प्रार्थना सभागृह असेंब्ली ऑफ गॉड लोणी कारभार येथे प्रिस्ट म्हणून कार्यरत आहे. सेवेत येण्याआधीच होमिओपॅथी प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत होते आणि ते एनएमवादी हॉस्पिटल येथे रेडिओलॉजी कॉलेजमध्ये ट्युटर इन्चार्ज होते. त्यांचे मी पण स्टुडंट आहे. आपले बरेच जण जसं पॉल बगर, मुकुंद बगर, आपले मार्टिन बगर, आम्ही सर्व त्यांचे स्टुडंट आहोत आणि देवाचे धन्यवाद मानतो की आम्ही सर्व त्यांच्या अंडर शिकलेलो आहे आणि जे पण आहे ते देवाच्या कृपेमुळे आहे. पण आमची सुरुवात, आमची जीवनाची सुरुवात, आमची पोटाची भाकर आम्ही जे कमवतो त्याची सुरुवात सरांमुळे झाली. तिथं आम्हाला जे पण आम्हाला शिकवलं गेलं ते आज आम्हाला कामी पडत आहे. देवाचे आभार मानतो या गोष्टीसाठी. सर्व गौरव मी देवाला देतो. माझ्या विनंतीवरती त्यांनी शास्त्र भाग पाठवला होता. तो होता लूक 24 अध्याय 1 ते 11. त्यांनी सांगितलं होतं की पूर्ण अध्यायांचा अभ्यास करा, पण वेळेचा अभाव असल्यामुळे आपण हे करणार आहोत आणि जो विषय त्यांनी निवडलेला आहे तो आहे पुनरुत्थान झाले आता पुढे काय. पुनरुत्थान झाले आता पुढे काय. वेळ न वेळा घालवता मी रेव्हरंड अविनाश सरांना विनंती करतो की तुम्ही तिथं स्टार्ट करावी.